मराठीची मागणी करप म्हणजे तू महाराष्ट्रातलो जायना. बरोबर. आणि दुसरी गजाल म्हटल्यार मराठी कोणाक जाय ते महाराष्ट्रान वचा अशें जे सर्रास म्हणटा ते बाबडे अज्ञानान उलयता. कित्याक तांकां खबरूच ना की महाराष्ट्र आणि गोवा बाउंड्री जावच्या पयलींच्यान मराठी अस्तित्वान आसा. म्हणजे फाटी तुम्ही जो पॉडकास्ट घेतला मच्छिंद्रचारी बाईचो, त्या पॉडकास्टान तेंच्यांनी सुंदर वर्णन केला की आणि सगळे टेक्निकल गजाली ते उलयले, हांव ते रिपीट करिना. तर 13व्या शतकापासून मराठीचे शिलालेख गोंयान मेळटा. वेळू सत्तरी आसतले, नागेशी आसतले, अशे विविध उदाहरणां दिवपाक शकता. तर मराठीचे अस्तित्व हे गोंयान गोमंतकान पयलीं पासून मेळटा. तर महाराष्ट्र आणि गोवा बाउंड्री जावच्या पयलीं मराठी आसा. बरोबर. सो महाराष्ट्रांतल्यान लोक येवन हांगा हे काम करता म्हणप हे सामकें चुकीचें. कित्याक सगळे समाज जो आसा गोंयचो जेंका कोंकणी बोली भाशा म्हणून अभिमान आसा, त्याच प्रमाणे मराठी ही आमची संस्कृतीची भाषा, आमची लेखनाची भाषा, आमची वाचनाची भाषा. म्हणून मागणी करप राज्यभाशेची हे आमचो गोंयच्या लोकांचो अधिकार आसा.